यांच्या घरी नाहीये का? अंजू रात्रीची काय शोधते यार तू? भूक लागली का? झोप ग अंजू, नाही तर काय खायचं ते आवाज न करता खा. काय हे? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. राहुल, काय करतोयस तू? घरात उंदीर तर नाही घुसला ना? राहुल, राहुल, ए अंजू, ए तुझ तू खाणं एकटी, मला नको काय खायला. काय बघ ना, घरात उंदीर घुसलाय वाटतं. उंदीर उंदीर घुसलाय? अंजू अंजू अंजू, कुठे आहे उंदीर? कुठे माझी? तू काय डब्यांकडे बघ ना, तू तिकडं. अंजू, तू जा आणि त्याला बाहेर काढ, त्याला बाहेर काढ लगेच. मला ना लहानपणी एकदा उंदीर चावला होता पायाला, हा तेव्हापासून मला लई भीती वाटते उंदराची. हा, मग मी काय उंदीर पकडणाऱ्यांच्या टोळी बरोबर फिरायचे का लहानपणी? हा, जा ना अंजू, मी नाही जात. बघ ना. लवकर जा, बघ काय ते. हे आपल्याकडे ते पिंजरा होता ना उंदीर पकडायचा, हा, ते कुठे आहे? असेल कुठं तरी. तू शोधणं पटकन अंजू, जा पटकन शोधा, पकडणं उंदीर. जा जा, जा लवकर. तू जा अंजू, अंजू जा. राहुल, ठीक आहे. हा हा. कुठं ठेव? हातचे वाटतं तो पदार्थ. कुठं ठेवलंय? बघ ना अंजू, असं नाही कुठतरी अगं यार. हा, बघते ना, थांब ना जरा. ए भाने, अरे काय खुडबुड चालवलीयस? आत्ताच डोळा लागलाय माझा, जरा झोपू दे. झोप गपचूप तू पण. या घरात नाहीये वाटतं तो पदार्थ. कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरात जाऊन बघते. या डब्यात काय आहे? मी मोठी होते, मला अजून हवाय तो पदार्थ. अशी कशी संपली? अशी कशी संपली? अंजे, माधुरी, खरंच साखर संपली. आता कुठे गेली यांची श्रीमंती? काय म्हणालीस? काही नाही. हे बघा, नाही द्यायची असेल तर सांगा ना. साखरच नाही असं कशाला सांगताय? नाही तर काय. शोभे, ए शोभे, बाजूला वा. शोभे, अगं त्या भानीने बघ ना, माझ्या घरातली 5 किलो साखर नेऊन विकली बाहेर.
विकली कशावरून? अगं 5 किलो साखर एका रात्रीत संपेल का? रात्री ती काहीतरी खुडबुड करत होती ग, त्यावरून मला संशय येतोय. आई काहीही बोल नकोस. आता या सगळ्यांच्या घरातली साखर संपलीये. ती काय भानूने जाऊन विकली? म्हणजे या सगळ्या साखर मागायला आल्यात? शोभा, मी जाऊन साखर घेऊन येऊ का? हा जा घेऊन ये, मला चहा हवाय. चालेल. हे नक्कीच त्या छोट्या परीचं काम आहे. मला तिला शोधायला पाहिजे. ए, उठ. चाळीतल्या सगळ्यांच्या घरातली साखर खाल्लीस तू? एका रात्रीत एवढी साखर खाल्लीस? याला साखर म्हणतात? वय, खूप छान लागते. मला अजून हवी. तुला अजून साखर पाहिजे? हो, कुठे मिळेल? चल माझ्या बरोबर, मी देते तुला साखर. चल लवकर. कुठे साखर? मला दे ना खायला. नाही देणार. नाही, मला साखर पाहिजे. मी अजिबात तुला साखर देणार नाही. गप हाताची घडी तोंडावर बोट ठेवून उभी राहा. किती साखर खाल्ली तू? अजिबात देणार नाही मी तुला. थोडी तरी दे ना. मी नाही सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. आणि हा, काय बी झालं ना तरी मालकांसमोर जायचं नाही. मी या मालकांना मोहिनी म्हणून दिसते, मग तू बी दिसशील, मग सगळा गोंधळ होईल. मालक? वय, माझे मालक मोहन. तुला नंतर कळेल सगळं. आणि काय ग, काल रात्री मालकांच्या घरी जाऊन बी साखर खाल्ली ना तू? आता मालक साखर आणायला गेलेत. आणखीन साखर? मी तुला जाऊनच देणार नाही. अगं, कुठं राहिले दादा? किती वेळ झाला? दादा आले साखर घेऊन. दादा त्या मीच घेतली. माधुरी वहिनी लवकर या, दादा आले साखर घेऊन. या रेशन दुकान उघडलं इथं. आता थांबा ना, घ्या ना पटापट. अर्धीच वाटी साखर घ्या ग. वहिनी और अगं कमी घ्या जरा. अगं सांडू अंजे अंजे, अगं थांब. काय बासुंदी करणार आहेस का अंजे? एवढी साखर कशाला हवी तुला अंजे? पाय काढ ना मेल्या अंजे. तुम्हाला पण साखर घ्यायची असेल तर घ्या. ए मास्टरड्या, मला कशाला पाहिजे साखर? काही बरळत असतंय. अगं आत्ता साखर नेलीस आणि आता म्हणते संपली म्हणून. तुला ना अंजे भसण्या झालाय, भसण्या. तू आता ये माझ्याकडे, ये पुन्हा माझ्याकडे साखर मागायला, मग दाखवते मी तुला. मोन्या, तुला काय करत होती साखर? साखरेची पिशवी त्यांच्या समोर कशाला उघडलीस तू? कळत नाही का तुला? या चाळीतल्या बायका कशात माहिती नाही का? घेऊन गेले ना सगळी साखर. फुकट येते का? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.